तत्पूर्वी नांदेडमध्ये पंकजा मुंडे बोलतायत, थेट जाऊयात. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे जर भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे तर प्रभू श्रीरामाचं नाव घेतल्याबरोबर हजर होणाऱ्या हनुमान गडामध्ये भाजपाचं सरकार काय आहे. विश्वास आहे मला की या सगळ्या टीम आमचे गोपचेनेते आहेत, आमचे पूर्ण भाजपची टीम आहे, अशोक रावजी चव्हाण यांचा दीर्घ अनुभव आहे, त्या टीमने विजय मिळवणारच आहे. पण विजय नुसता विजय मिळवून आतापर्यंत खूप विजय मिळवले. लोकांनी या देशामध्ये अनेक सरकार पाहिली, या देशामध्ये या राज्यामध्ये अनेक नेत्यांनी प्रमुख पद भूषवली, पण विकासाला केंद्रबिंदू मानून गरिबांचं कल्याण करणाऱ्या आमच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा इथे काम करतो तेव्हा गरिबाचा कडे आमचा केंद्रबिंदू असतो, विकास हा आमचा केंद्रबिंदू असतो. आणि आता लोक कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही, कुठल्याही भेदभावाला बळी पडणार नाही. लोक फक्त आणि फक्त विकासाकडे बघणार आहे. तुमच्या घरात पाणी कोणी दिलं, तुमच्या दारात रस्ता कोणी दिला, तुमच्या दारातली नाली कोणी साफ केली, लाडकी बहिणीचा तुमच्यापर्यंत रेग्युलर पैसा पुरवणार सरकार कोणी, हे डोक्यात आलं नाही इतक्या वर्षात कोणाच्या? त्या लाडकी बहिणींना शक्ती दिली पाहिजे, हे ज्यांच्या मनातून उद्भवलेलं आहे त्यांच्या पाठीमागे जनता. आणि बघा, तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. मी असं ऐकलं परवा बैठकीमध्ये गोपचेजी आपण बावनकुळे साहेब आले होते, बैठक घेत होते, की असे काही अपप्रचार आमच्या नगरसेवकांनी सांगितले की भाजपला जर मतदान केलं तर लाडकी बहीण बंद होईल. कसं होईल रे? कोणाचं सरकार राज्यात? माहितीच आहे, मान्य, पण मुख्यमंत्री कोण आहे? फडणवीस साहेब आहेत. जर ते कोण आहेत? ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, ते नेता, हा त्यांचा प्रवास आहे. मग जर मुख्यमंत्री जर स्वतः फडणवीस आहेत तर ही योजना बंद होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही या भूलथापांना बळी पडू नका. मी पर्यावरण मंत्री आहे, मी पशुसंवर्धन मंत्री आहे, मी आधी माझा परिचय ज्यांना नसेल त्यांना सांगेन, मी ग्रामीण विकास मंत्री राहिले, महिला बाल विकास मंत्री राहिले, रोजगार हमीची मंत्री राहिले आणि जलसंधारण मंत्री राहिले. या राज्यामधल्या ज्या योजना पूर्ण दुसऱ्या राज्यांनी ज्यांचं अनुकरण केलं त्या योजना डिझाईन करण्याचं भाग्य मला लाभलं. जलयुक्त शिवासारखी योजना केली, टँकर मुक्त जिल्हे केले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना केली, टीचरच्या ज्या ऑनलाईन ट्रान्सफर केल्या, भ्रष्टाचार मुक्त असं व्यवस्था केली. आता हे मला काम दिलेला म्हणजे लोकांची सेवा करायची सोडून आता निसर्गाची सेवा करायची. कारण निसर्ग वाचला तर लोक वाचतील. त्यात तुमच्याकडे करोडो रुपये असले आणि हवेत ऑक्सिजन नसला तर तुम्हाला जगता येणार नाही. झोपडीतला माणूसही तडफडून मरेल आणि श्रीमंत महाराजला माणूसही तडफडून. त्यामुळे त्या प्रदूषण मुक्त करायचं, नद्यांना, हवेला, आपल्या सगळ्या नदी नाल्यांना प्रदूषण मुक्त करायचं. मी तुम्हाला शब्द देते, मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली या नांदेडमध्ये आपण कचऱ्याच्या व्यवस्थापनावर खूप सुंदर प्रकल्प राबवू शकतो. आपण सर्वजण खासदार आमदारांनी पुढाकार घ्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.